नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता वाजलेले होते 6:30 आणि बघू शकता किती छान व्ह्यू दिसते. इथून सूर्य निघलेला एकदम भारी दिसते आणि 6:30 वाजलेलेत. एकदम पक्ष्यांचा आवाज वगैरे चिवचिवचिवट असली भारी येत होती ना सकाळ सकाळी. आणि तेवढ्यात मस्त आपल्या मोगऱ्याचा सुगंधसुद्धा येत होता, कारण मोगऱ्याला फुलं लागलेलीत. एवढा भारी वास येत होता ना त्याचा. हा आशू, ए पिल्लू, उठ ना बाळा, उठा, टाइम होतो शाळेचा. दीदी फॅन बंद कर का तू. ए पिल्लू, आता 6:30 वाजले तर 7 वाजता शाळा आहे. अर्ध्या तासात सगळं उरकायचे. हा, आज 11 वाजता सुटते. हा, पडशील इकडे बेडवर. कुठं झोपलाय तू? बघ एकदम कडीला आलाय. सकाळीच गेले तो. 6 वाजता गेलेत आता. दीदी चालली आंघोळ, तोपर्यंत डोळ्यातली झोप काढ. ओके. दात पडायला लागले. दाखव. कुठला कुठला हलतात. या दाताला कीड लागली आहे, ते पडून जाईल आता. हे दोन पण हालायला लागले. मग काय होतंय, पडले ना तर परत येत होतं. दे चल, आवर चहा घ्या. बरं चला, चहा घ्या ना, आवरा शाळेत. चहा नाही प्यायची? बरं दीदीला घेऊ दे. मोठ्या दीदीला नाही म्हणत मी, छोट्या दीदीला म्हणते. मुलं तर गेली शाळेत. आज जेवणामध्ये फक्त वरण भातच करायचा होता. आहो पण बाहेर गावी गेले, ते येतात का नाही म्हणून माहिती नव्हतं, म्हणून दुपारच्या जेवणामध्ये फक्त वरण भात करायचा होता. म्हटलं तर वरण भात लावून देते आणि मग घरातली कामं उरकायला घेतले. तर सगळ्यात आधी वरण भात लावून दिला कुकरला आणि मग जी काही घरातली कामं होती ती सगळी काही उरकायला घेतली. घरातली जी काही कामं असतात माझी, ती गाण्याशिवाय अधुरी आहेत. कारण जोपर्यंत टी व्हीला मी गाणे लावत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. म्हणजे गाणे ऐकत ऐकत घरातलं काम करणं मला आवडतं, असं काम करायला. आणि जरा मला इंटरेस्टसुद्धा येतो घरातली कामं उरकायला. आणि मेन गोष्ट म्हणजे माझी घरातली कामं एकदम पटपट होतात. तुम्हीसुद्धा घरातली कामं करत असताना टी व्हीवर सॉन्ग लावताय का, मला नक्की सांगा. तर माझी तर ही हमेशाची सवय, घरात कामं करत असताना गाणे ऐकायचे. आणि याच्यामुळे काय होते, माझं मनसुद्धा प्रसन्न राहते आणि घरातली कामं पण पटपट होतात. जी काही घरातली कामं होती ती सगळी उरकून फ्रेश झाले. आता मुलांचा यायचा टायमिंग होता. मुले शाळेत गेल्यापासून टी व्ही चालू होती माझी, तोपर्यंत मी गाणे ऐकत होते. मीच नाही तर घरात सगळ्यांनाच आम्हाला गाणे ऐकायला आवडतात. सकाळी मी फक्त आणि फक्त गाणेच ऐकत असते. 11 वाजले तर, आणि आता मुलांचा टाईम झाला म्हणजे भाऊजी गेलेत आणायला. आता ते आलेतच. आता त्यांचा कसा ओरडा होते बघा. बाई, दाखवायचं होतं कोणाला. काय झालं महिना, याला जवळ घेतलं म्हणून. भूक लागली काय? वरण भात भूक लागली ना? दीदी नाही गेली क्लासला. हाय, तुला काय, तू काय शोधतोय? आल्या 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 काही ना काही घरात पाहिजे म्हणजे. किती वर्षापासून गेलेला आहे शाळेत? होय रे. ए आशू, निस्ती उचापात्यात. शाळेतून आलं का नाही तर निस्ते उचापात्यात. आता फ्रेश व्हावं, भूक लागली असेल, ते सोडून दिलं. मम्मा असं झालं, मम्मा तसं झालं. होय, काय मनुके खाऊन तर पहा ना. एकमेव व्यक्ती अशी की आमची आईस्क्रीम जमत नाही आम्हाला.
हा? ती भीत कशी आली त्याच्यात? कशी ब्लॅक झाली म्हणजे खराब झाली. पूर्ण रूमला आता कलर मारून घेऊ. काकाला एकदा बोला. दोन्ही पण दळण संपलं होतं, गव्हाचं पण आणि बाजरीचं पण. तर गहू काढले होते सकाळीच मी. हे गहू तसे साफ होतं. एकत्रच गहू आणलेले आहेत आहून त्यांच्या मित्राच्या शेतातून. 2 क्विंटल आणलेले आहेत. पण थोडंसं कसं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या कोड्या असतात ना त्या आहेत, म्हणून थोड्याशा त्या काढाव्या लागतात. तर त्या काढून घेते म्हटलं आणि मग गिरणीमध्ये दळायला देते. गिरणी तशी आमच्या जवळच आहे, जास्त लांब नाही आहे आणि लगेच देतात म्हणून काही टेन्शन नसतं. गुरुवारी आमच्याकडे लाईट पण नसते आणि प्लस नाही का गिरण्या पण बंद असतात गुरुवारच्या. तर त्याच्या आधी मी आधीच ठेवत असते दळण वगैरे. तर काल गुरुवार गेला आणि म्हटलं आता टाकते दळण बनवून देते भाऊजींना, दळण आणून देतील ते. तर जे काही होतं ते सगळं त्याच्यातून काढून घेतलं आणि मग भाऊजीला म्हटलं या आता तुम्ही दळण घेऊ. किती वाजले तर आता किती वाजले तर आम्ही घडी शिकतोय, घडी आम्हाला येत नाही. एकतर 9 वाजलेत. आता मला नाही का तू 9:30 वाजून दाखव. 9:30 9:30 म्हणजे 9 वाजून 30 मिनिट. 30 म्हणजे तो काटा कुठे येईल? बरोबर मम्मी. हा दीदीला येते घडी, दादालाच येत नाही फक्त आमच्या. आता किती वाजले? 9:30. हा आणि 7 काढ गेले की म्हणजे 9 वाजून 35 मिनिटं. मी 5 वाजवतोय. 5 वाजवतोय. इथं 5 राहिले. पण हे काटा द्या इथं जायला पाहिजे ना. मग तिथं हा छोटा काटा इथं गेला ना तर तो 12. हा माहिती मला. काय नाही माहिती. काही नाही माहिती. थांब मी शाळेचा टाइम सांगू. हा सांग शाळेचं हे टाइम. बघ दररोजच्या आधी हा. 5च्या हे 2 काटा आहे ना इथं जायला पाहिजे. 12चं टायमिंग. 2 वाजून दाखव. 2 वाजून दाखव. 2 काही खरं नाही. हायले मग काही नाही. आहा चीटिंग करत नाही. 9 वाजून कसली चिटिंग? 9 वाजून दाखव ना मला तू. 9 वाजून दाखव. त्याला तिला 9 2 वाजले. 2 2 2 कधी 9 म्हणते कधी 2 म्हणते. तुझं काय चाललंय कळा. 2